नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जनसेवा अर्बन कुंडलची 5वी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन मंदिर कुंडल येथे उत्साहात पार पडली। सभासद, खातेदार, विद्यार्थी व पालक वर्गाच्या उपस्थितीने पूर्ण सभागृह गर्दीने फुलून गेलं। या सभेसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे महासचिव व वीराचार्य पतसंस्थेचे सर्वेसर्वा शशिकांत राजोबा उपस्थित होते। महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार जयवंत नाना आवटे, त्याचबरोबर वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन NJ पाटील, असिस्टंट मॅनेजर रियाज पठाण इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच जनसेवा अर्बन संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महिला अर्बन संस्थेच्या चेअरमन अर्चना माळी व सर्व संचालक मंडळ, शरद मल्टीस्टेटचे संस्थापक भोईटे व सर्व संचालक, जनसेवा मल्टीपर्पजचे सर्व संचालक उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर व वार्षिक सभा सुरू होण्यापूर्वी सर्व सभासदांकरिता सहकार प्रशिक्षण आयोजित केलं होतं। यावेळी गुलाबराव पाटील सहकारी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अरुण गुजले यांनी प्रामुख्याने वार्षिक सभेचे नियम व महत्त्व सांगून सर्वांना सहकाराचे प्रशिक्षण दिले। जनसेवा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष संदीप माळी यांनी प्रास्ताविक करताना जनसेवा अर्बन, शरद मल्टीस्टेट, महिला अर्बन व जनसेवा मल्टीपर्पज या संस्थांची सर्व माहिती व नियोजित योजना सर्वांना सांगितल्या। तसेच या संस्थांच्या नफा विभागणीची माहिती देताना या संस्थांनी सर्व सभासदांना 11% डिव्हिडंड देण्याचे जाहीर करण्यात आल्याचेही सांगितले। जनसेवा अर्बन व शरद मल्टीस्टेट या संस्थांचा 300 कोटी संमिश्र व्यवसाय झाला। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईचे संचालक आणि महासचिव शशिकांत राजोबा आपल्या भाषणात म्हणाले, ज्यांच्या ध्यानात त्यांच्या मनात, ज्यांच्या कणाकणात जनसेवा भिनल्याशिवाय 5 वर्षात इतकी प्रगती होणे अशक्य आहे आणि या संस्था अ वर्गात असून त्यांचा CRAR 15.21% म्हणजेच अत्यंत मजबूत व भक्कम स्थितीत आहेत। जनसेवा अर्बन, जनसेवा महिला अर्बन, शरद मल्टीस्टेट आणि जनसेवा मल्टीपर्पज सर्व संस्था नावाप्रमाणेच जनसामान्य लोकांची सेवा उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत। सर्व पद्धतीच्या सामाजिक कार्यात ही संस्था काम करते। जनसेवा अर्बन संस्थेचे चेअरमन अशोक विभूते, महिला अर्बनच्या चेअरमन अर्चना माळी, शरद मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप माळी, व्हाईस चेअरमन प्रदीप सांडगे, MD कन्नम माळी यांनी संस्थेचा वार्षिक लेखाजोखा सभासदांच्या समोर मांडला। अतिशय खेळीमेळीत सभा संपन्न झाली। विविध क्षेत्रात सन्मान प्राप्त केलेल्या मिळवलेल्या व्यक्तींना व कलाक्रीडा, सांस्कृतिक व शालेय स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात लहान मुलांना तसेच 10वी व 12वी तसेच खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी, विविध क्षेत्रात यश मिळवलेले अधिकारी सर्वांचाच प्रशस्तीपत्र देऊन, ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन आदर सत्कार करण्यात आला। या सभेनंतर स्नेहभोजन झालं। या कार्यक्रमावेळी जयवंत आवटे, निवास सावत, परवेज पिरजादे, KBLचे असिस्टंट मॅनेजर रियाज पठाण, प्रीतम माळी, आशा मदने, शरद मल्टीस्टेटचे संस्थापक भोईटे, विचाराचार्याचे चेअरमन NJ पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आदींनी सभासदांना बहुमोल मार्गदर्शन केलं। सर्वांनी संस्थापक अध्यक्ष संदीप माळी व संस्थांच्या कार्याचे कौतुक केलं व संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। तसेच या कार्यक्रमावेळी निवेदक श्रीकांत माने यांच्या रौप्य रत्न पुस्तकाचे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे संचालक प्रदीप चिटणीस, प्रताप लाड, अभिजित तोडकर, दिलीप आवटे, प्रकाश आवटे, राहुल मासाळ, अभिजित तोडकर, जमीर मुजावर, सुनीता माळी, सुरेंद्र माळी, सचिन चंदनशिवे तसेच सर्व सल्लागार, संचालक, सभासद, पत्रकार बंधू उपस्थित होते। 4ही संस्थेच्या वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या। सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक श्रीकांत माळी यांनी केले। आभार विश्रामबाग शाखाधिकारी प्रभाकर कदम यांनी केलं। मीटिंगच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या व्हाईस चेअरमन अर्चना माळी, प्रमुख पाहुणे शशिकांत राजोबा उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।